नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. भूमी अभिलेख भरती 2025 झालेली होती. त्यामध्ये 903 पदांचा समावेश होता. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 34,432 अर्ज अप्लाय केलेले होते आणि त्यापैकी 30,656 लोकांनी ही एक्झाम दिलेली होती आणि त्या पदाचे नाव होते भूकर मापक. विद्यार्थी मित्रांनो, ही एक्झाम 13 आणि 14 नोव्हेंबरला चांगल्या पद्धतीने पार पडली आणि त्याबद्दल विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर रिझल्ट कधी लागेल, रिझल्ट कधी लागेल. तर फायनली विद्यार्थी मित्रांनो, जे वाट तुम्ही पाहत होता ते वाट तुमची संपलेली आहे. रिझल्ट बद्दल मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे, संपूर्ण रिझल्ट तुम्हाला इथे सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांनी भूमी अभिलेखचं जे 903 पदांचं एक्झाम दिलेली होती त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा विद्यार्थी मित्रांनो. तर याचं जे जाहिरात आलेली आहे ते आपण इथे बघूया. यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागातील भूकर मापक संवर्गातील 903 पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षा निकाल 30 जानेवारी 2026 रोजी जाहीर करण्यात येणार आहे, असं भूमी अभिलेख विभागाच्या महाभूमी या संकेतस्थळावर हा निकाल उमेदवारांना पाहता येणार आहे, अशी माहिती जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही यामध्ये बघू शकता की तुमचं हे जे रिझल्ट आहे भूमी अभिलेखाचं 903 पदांचं 30 जानेवारीला निकाल याचं लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जे विद्यार्थी रिझल्टचा वाट पाहत होते, ज्या विद्यार्थ्यांचा पेपर चांगला गेला, यामध्ये तुम्ही बघू शकता 34,532 लोक ऑनलाईन अर्ज केलेले होते. त्यापैकी 30,656 लोकांनी ऑनलाईन परीक्षा दिली. त्यामध्ये 13 नोव्हेंबर 14 नोव्हेंबरला ही एक्झाम झाली. त्यामध्ये 2 सत्रांमध्ये एक्झाम झाली. पुणेमध्ये तुम्ही पाहू शकता 83 पदे होती आणि त्यासाठी 2,973 लोकांनी ऑनलाईन अप्लाय केलेले होते. कोकणसाठी 259, त्यापैकी अर्ज करणारे लोक 8,148 उमेदवार होते. नाशिकमधील 124 पदांसाठी 4,340 उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यामध्ये बाकीचे जिल्ह्यातील सुद्धा तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. ही एक महत्त्वाची अपडेट होती. वॅकन्सी तुम्हाला माहिती आहे कुठे किती आहे, पण तुमचा जो रिझल्ट आहे आता तो 30 जानेवारीला 2026ला इथे लागणार आहे. 30 जानेवारीला विद्यार्थी मित्रांनो, जसं रिझल्ट आला सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आणि टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते सुद्धा जॉईन करा. जसं रिझल्ट आलं सर्वात पहिले तुम्हाला तिथे भेटणार पूर्ण PDF त्याची. अशा प्रकारची अपडेट होती. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.